प्रिय मित्रांनो, आजच्या ह्या संतावरती आपण चिंतन करत असताना मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आजचे आपले संत आहेत संत लुसी. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वांना असिसी हे नाव परिचित आहे, कारण असिसीचा फ्रान्सिस हा अत्यंत प्रसिद्ध आहे, किंवा संत क्लेअर ऑफ असिसी हे देखील खूप प्रसिद्ध आहे. आणि म्हणून असिसीच्या या धनवान कुटुंबामध्ये ह्या लुसीचा जन्म झालेला होता. आणि 4थ्या शतकाच्या सुरुवातीलाच जणू काय तिचा जन्म झाल्या कारणाने थोडंसं वातावरण बिघडलेलं होतंच, कारण अजूनही धर्म स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आणि त्यामुळे लोकांवरती अन्याय अत्याचार होत असत. आणि विशेषतः ख्रिस्ती होणाऱ्या लोकांना खूप असे पायबंद घालून ठेवलेले होते. ह्या वेळेला आपल्या लक्षात येईल की ही लुसी अशा ह्या वातावरणात देखील ख्रिस्ती होण्यासाठी तयार होती आणि ती धाडशी होती. आणि तिलाही वाटत होतं की आपलं कौमार्य आपण परमेश्वराला अर्पण करायचं, आणि कोणी आपल्या आड आले तरी देखील परमेश्वर आपलं रक्षण करील असा तिचा ठाम विश्वास होता. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रकारे काही लक्षणं तिच्या जीवनात दिसत होती की ती अत्यंत निर्भय होती आणि तिचे निर्णय देखील ठाम असायचे. उदाहरणार्थ की तिने आपल्या आयुष्यभर कौमार्य आपण जपायचं आणि लग्न न करता आपलं कौमार्य काय परमेश्वराला अर्पण करायचा हा विचार तिने ठरवलेला होता आणि त्या विचाराशी ती ठाम होती. आता प्रिय मित्रांनो, सुरुवातीला ती ख्रिस्ती झाली, परंतु तिचे आई वडील ख्रिस्ती नव्हती. आणि त्यावेळेला तिच्या आईने एका मूर्तीपूजकाच्या गळ्यात जणू काय तिला घालून तिचं लग्न करायचं ठरवलेलं होतं. आणि तो देखील एक चांगला श्रीमंत मनुष्य होता. त्यामुळे आईला वाटत होतं कदाचित ही तयार होईल. परंतु लुसीने असं ठरवलेलं होतं की माझं ख्रिस्ताशी लग्न झालेलं आहे, मी कुणाशी लग्न करू इच्छित नाही. मला माझं जीवन त्या ख्रिस्तावरील प्रेमामुळे त्याच्याच लोकांची सेवा करण्यासाठी घालवायचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, तिचा हा निर्णय ठाम असल्याचं तिने आईला सांगितलं. मग एक दिवस तिची आई आजारी पडली. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या आजारीपणामध्ये तिने आपल्या आईला संत आगाथाच्या त्या खाचेवर नेऊन त्यांनी प्रार्थना केली. संत आगाथाच्या मध्यस्थीने देवाकडे प्रार्थना केली. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तिला आगाथाचं दर्शन झालं. आणि त्या दर्शनामध्ये संत आगाथाने सांगितलं की तुझी आई येशू ख्रिस्तावरील विश्वासाने बरी होईल. मग तिने देखील आईला सांगितलं की असं असं संत आगाथा मला सांगत आहे, तू येशूवर विश्वास ठेव आणि प्रार्थना कर, आणि मी देखील प्रार्थना करते ना, तू बरी होणार. आणि नवल काय की त्यांनी देखील प्रार्थना केली आणि त्यांनी त्या काळामध्ये संत आगाथाच्या मध्यस्थीने देवाकडे प्रार्थना केल्याने ती बरी झाली. आणि त्यामुळे तिच्या आईच्या मनात देखील एक विश्वास आला की ती जे म्हणते आहे ते बरोबर आहे, की आपण ख्रिस्ताकडे जर प्रार्थना केली आणि विश्वासाने प्रार्थना केली तर आपला रोग बरा होऊ शकतो. आणि म्हणून तिने बाप्तिस्मा घेण्याचं ठरवलं. माझ्या प्रिय मित्रांनो, की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पाहतो की लुसीचं विश्वास आणि लुसीचं येशूवरील प्रेम हे दिसून येते. पण काय झालं ह्याच काळामध्ये की तिच्या आईने ह्या माणसाबरोबर लग्न करायचं ठरवलं लुसीचं, तो मनुष्य फार भडकला होता, कारण त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. आणि मग त्याने जाऊन
जणू काय पासाशियूस नावाचा जो गव्हर्नर होता, त्या पासाशियूस गव्हर्नरला त्याने सांगितलं की ही मुलगी ख्रिस्ती झालेली आहे आणि तिला शिक्षा व्हायला पाहिजे. आणि म्हणून पासाशियूसने तिला तिला गव्हर्नर दुसऱ्या माणसाद्वारे सांगितलं की हिला तुम्ही जिथे वेश्यालय आहे तिथे टाकून द्या. म्हणून त्या लोकांनी एक बैलगाडी आणली आणि त्या बैलगाडीमध्ये तिला नेऊन टाकणार. त्या बैलगाडीला 12 बैल जोडलेले होते आणि त्याने ह्या मुलीच्या अंगाला दोर बांधून तिला त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्या 12 बैलांनी ओढून देखील ही मुलगी जमिनीवरून हलू शकत नव्हती. एवढं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तिला मिळालं होतं आणि देवाचं बळ मिळालं होतं की ती ठामपणे उभी होती आणि ते बैल पुढे जाऊ शकत नव्हते, तिला ओढू शकत नव्हते. आणि नंतर त्या लोकांना राग आला म्हणून त्यांनी काय केलं, काही लाकडं आणली आणि ती लाकडं तिच्या अंगाला बांधली आणि नंतर त्या लाकडाला आग लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ती लाकडं काही पेटत ना. मग पुन्हा एकदा हा चमत्कार. तर पहिल्या वेळेला ती आपल्या जागेवरून हलू शकत नव्हती, जणू काही एखादं झाड कसं मुळावलेलं आहे त्याप्रमाणे ती त्या जमिनीला जणू काही खिळलेली होती, मुळावलेली होती. दुसऱ्यांदा आपण पाहिलं की लाकडं, सुकलेली लाकडं सुद्धा जळत नव्हती. म्हणजे फार मोठा चमत्कार लुसीच्या जीवनात तिने त्यावेळेला अनुभवले. परंतु ते तिचे जे मारेकरी होते त्याने शेवटी काय केलं, त्याने अगदी भीत ते गेले. परंतु त्याने लुसीच्या गळ्यामध्ये जो सुरा भोसकला आणि तो सुरा मागून बाहेर आला. तर माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेलाच तिच्या जीवनाचा अंत झाला. पण माझ्या प्रिय मित्रांनो, एक आपल्याला लक्षात दिसून येईल की त्यानंतर लुसीचं प्रेत एका ज्या ठिकाणी पुरलेलं होतं त्या ठिकाणी जवळजवळ 400 वर्ष तिच्या शरीराला माती लागली नव्हती. आणि विशेषतः सिगबट ह्या मठवाशाने जेव्हा त्याचा अभ्यास केला तेव्हा त्याला दिसून आलं की आज हिच्या मैताला 400 वर्ष निघून गेलेली आहेत, पण तो सुद्धा काही झालेलं नाही. म्हणजे हा एक चमत्कारिक प्रकार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ते तिचं शरीर तेथून सिसिली इथे हलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. विशेषतः 972 सेंट विन्सनचं जे चर्च होतं त्या चर्चमध्ये तिचं ते प्रेत ठेवण्यात आलेलं होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, तेथून आपल्याला लक्षात येईल की तिच्या शरीराचे काही तुकडे इटलीच्या अनेक राज्यामध्ये जणू काय नेऊन ठेवले गेले. त्या ठिकाणी मिलानमध्ये, रोममध्ये, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये, युरोप ह्या भागामध्ये या ठिकाणी तिच्या शरीराचे तुकडे ठेवण्यात आलेले आहेत. अशा दृष्टिकोनातून की तिचं जीवन हे किती प्रभावी आहे आणि तिचं पावित्र्य, तिचं परमेश्वरावर विश्वास, तिचे परमेश्वरावर नितांत निष्ठा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती एक बलवान स्त्री बनलेली आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, 1981 साली हे जे तुकडे या ठिकाणी ठेवले होते ते सगळे चोरीला गेल्याचे दिसून आले. परंतु त्याच वेळेला पोलिसांनी ते शोधून काढले आणि ते परत आणून त्या ठिकाणी परत ठेवलेले आहे. आज माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला आपल्याला असेही दिसून येईल की लुसीच्या जीवनात असं एक तिला जाणवलं की लोक माझ्याकडे, तरुण माझ्याकडे आकर्षिले जातात कारण मी फार सुंदर दिसते आणि माझे डोळे फार सुंदर आहेत. आणि म्हणून तिने स्वतःचे डोळे तिने काढून टाकले. आणि आश्चर्याची गोष्ट काय की ते डोळे ती मेल्यानंतर परत तिच्या जागी जाऊन बसले. ही एक अत्यंत चमत्कारिक बाब आहे. कारण
जणू काय सौंदर्यामुळे लोक माझ्याकडे ओढले जातात आणि माझ्याशी लग्न करू पाहतात. ह्यासाठी तिने ते डोळे काढले आणि नंतर आपोआप ते डोळे तिच्या मृत्यूनंतर परत तिच्या शरीरामध्ये जाऊन बसले. हे काय झालं, कसं झालं, कुणालाही समजत नाही, परंतु हा चमत्कार संत लुसीच्या जीवनात झालेला आहे. प्रिय मित्रांनो, ह्या संत लुसी आज आपल्याला असं सांगत आहे की येशूवर आपलं जर प्रेम असेल आणि येशूसाठी आपण जीवन द्यायला तयार असलो तर आपल्या जीवनामध्ये असे अनेक चमत्कार घडू शकतात. आणि म्हणून येशूवरील प्रेम आणि निष्ठा ही कायम असली पाहिजे.